नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग भाग 94. आपला सर्वांचा असा अनुभव आहे की गाढ झोपेत आपण शरीर व मन यांच्या व्यतिरिक्त मोठ्या सुखात आणि आनंदात असतो. हा आपला सर्वांचा अनुभव आहे की गाढ झोपेत आपण शरीर व मन यांच्या व्यतिरिक्त मोठ्या सुखात आणि आनंदात असतो. पण या बाबतीत मात्र जिज्ञासा फारच कमी लोकांना आहे. कारण काय? रोज मरे त्याला कोण रडे असे आपले झाले आहे. पण हीच जिज्ञासा सर्व आत्मज्ञानाचा पाया आहे. आत्मज्ञानाचा नाही. आत्मज्ञान म्हणजे स्वरूप व आत्माज्ञान म्हणजे काय, हा मात्र एक प्रश्नच आहे. म्हणून आत्मराम की आत्माराम असो. जर आपण खरोखरच देह मन इत्यादी असतो तर गाढ झोपेत आपण त्या व्यतिरिक्तही असतो. जर आपण खरोखरच देह मन इत्यादी असतो तर गाढ झोपेत आपण त्या व्यतिरिक्तही असू शकलो असतो. कारण गाढ झोपेतून जागे होताच मला गाढ शांत झोप लागली हा अनुभव कसा येईल? कारण गाढ झोपेतून जागे होताच मला गाढ आणि शांत झोप लागली असा अनुभव कसा येईल? हेच चिंतन आपण असणेपणाने शुद्ध असणेपणाच आहो याचा पाया आहे. मी कोण आहे या शोधाची ही गुरुकिल्ली आहे. जे आपले जागृत अवस्थेतील मी अमुक असे संकुचित आवरण आहे ते गाढ झोपेत उपरे असल्यामुळे आपोआप गळून पडते. जे आपले जागृत अवस्थेतील मी अमुक असे जे संकुचित आवरण आहे ते गाढ झोपेत उपरे असल्यामुळे आपोआप गळून पडते. असे म्हणतात की समाधीत पण असेच होते. पण आपल्याला समाधीचा काही अनुभव नाही, त्यामुळे आपल्याला काही नक्की माहित नाही. आणि मग तुम्ही तुमच्या असणेपणाने जसे मूळचे शुद्ध स्वरूपात तसेच जसेच्या तसेच असता. हाच बोध जागृत अवस्थेत टिकवणे हेच अध्यात्मशास्त्राचे मर्म आहे. हाच बोध जागृत अवस्थेत टिकवणे हेच अध्यात्मशास्त्राचे मर्म आहे. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की लोक नुसते म्हणजे फक्त अध्यात्माबद्दल बोलतात आणि याकरता मुख्य प्रक्रिया करावी लागते. त्यात नेमकेपणाने आपला सदैव हजर असणारा शुद्ध असणेपणा जो मुख्य स्व आहे तो मात्र वगळतात आणि गौण असा स्व म्हणजे अहंकार च्या रूपात व अमुक तमुक अशा रंगरंगोटीने रंगला आहे त्यालाच महत्व देतात. खरे पाहिले तर तुमच्या सोबत कायमस्वरूपी तुमच्या शुद्ध असणेपणाशिवाय काहीच नाही. खरे पाहिले तर तुमच्या सोबत कायमस्वरूपी तुमच्या शुद्ध असणेपणाशिवाय काहीच नाही. तुम्ही सध्या जे स्वतःला मी समजता, मी म्हणता, विचारक समजता, विचाराचे नियंत्रक समजता, तो केवळ आणि केवळ एक विचारच आहे.
आणि तुम्हीच तो करता म्हणून तो टिकला आहे. तो तुमचा नाही तर तुम्हीच तो विचार आहात. तो तुमचा विचार नाही तर तुम्हीच तो विचार आहात. स्मृतीच्या रूपात, आठवणीच्या रूपात. पण हे समजणे ज्यामुळे कळते होते ते व्यक्तिनिरपेक्ष असा व्यक्त असलेला केवळ असणेपणाच होय. अशा प्रकारे याच असणेपणाचे निरंतर अनुसंधान ठेवले तरच अहमचा उगम कसा होतो, कुठून होतो हे कळेल. एकदा का हा अहमचा उगम कळला की त्याचे मूळ हाती येते आणि त्यावेळी अशी स्थिती होते की एखादी मिठाची बाहुली समुद्रात पार विरघळून जाते किंवा एखादी मिठाची बाहुली समुद्र किती खोल आहे ही पाहण्याला गेली आणि ती परत आलीच नाही अशी स्थिती होते. म्हणजे ती आपल्या मूळच्या स्थितीत येते. मूळची स्थिती येऊन मग मात्र तिथे अहमचा थांगपत्ता लागत नाही. म्हणूनच म्हणतात की आत्मसाक्षात्कार किंवा स्वरूपाची प्राप्ती ही काही एखादी नवीन गोष्ट मिळवण्यासारखी नाही. ती तुम्ही मूळचेच आहात. पण हे सुद्धा आपल्याला पटत नाही. याचं कारण आपलं अतिवाचन झालं आहे. त्याचा परिणाम हा अशा सावळ्या गोंधळात झाला आहे आणि सहजचे आणि मूळचे जे आहे ते प्रयत्न साध्य किंवा मूळचे असून मिळवायचे आहे असा भ्रम झालेला आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की गाढ झोपेत काहीच असत नाही. जागेपणी पण तशीच अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. हाच प्रयत्न निरंतर व्हायला हवा. यालाच श्री रमण महर्षी जागृत सुषुप्ती अवस्था असे म्हणतात. ते अजून म्हणतात की तुम्ही मला अशी कोणती एखादी कल्पना दाखवा की जिला तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व मानता. निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुम्ही मला अशी एखादी कोणतीही कल्पना दाखवा की जिला तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व मानता. तुम्हाला ते जमणारच नाही, कारण ती कल्पना ही सतत बदलते. मी एखाद्या ठिकाणी जातो, बसतो, विचार करतो, माझी मते बनवतो. हे सार मन आहे. त्या मनातलीच ही स्थित्यंतरे आहेत. अज्ञानी फक्त मरतो आणि ज्ञानी जिवंत असताना मोकळा होतो. त्याला मुक्ती म्हणता येईल. अहम हा एक अत्यंत गूढ असा भ्रम आहे. याच अहमच्या मुळाशी जाणे. आता आपल्याला हे मुळाशी जाणे इतकेच काम करायचे आहे. आता आपल्याला उरलेल्या आयुष्यात या भ्रमाच्या मुळाशी जाणे इतकेच काम करायचे आहे. विचारशक्ती जर मिळाली आहे तर तिचा सदुपयोग का न करावा. विचारशक्ती जर मिळालीच आहे तर तिचा सदुपयोग का न करावा. खरे पाहिले तर या अहमवृत्तीचे आपण आभारच मानायला हवे. कारण याचाच आधार घेऊन आपण आपल्या मुळाकडे परत येऊ शकतो. जे की आपले शुद्ध असणेपणच आहे. अहमवृत्तीच्या बोगद्यातून आपण आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. आपल्या असणेपणाला शुद्ध असलेपण का म्हणतात, हा प्रश्न एखाद्या वेळी आपल्याला पडतो. आपल्या असणेपणाला शुद्ध असणेपण का म्हणतात, हा प्रश्न एखाद्या वेळी आपल्याला पडतो. याचे उत्तर असे आहे की आपले असणे हे काही कुण्या एखाद्या व्यक्तीचे
व्यक्तिगत अशा प्रकारचे नाही. याचे उत्तर असे आहे की आपले असणे हे काही कुण्या एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिगत अशा स्वरूपाचे नाही. ते फक्त असणेच आहे. हे फक्त कोरे असणेच आहे. पण ते व्यक्तिगत, ते माझे असे समजल्यामुळे ते अशुद्ध होते, कलंकित होते, मळके होते, विटाळीत होते. या अशा शुद्ध असणेपणाच्या अनुभवालाच ज्ञान म्हणतात. पण गंमत अशी आहे की आपल्या शुद्ध असणेपणाला जाणणारा पण शुद्ध असणेपणाच आहे. इथे आपल्या शुद्ध असणेपणाला जाणणारा पण शुद्ध असणेपणाच आहे. म्हणजे इथे ज्ञाता आणि ज्ञान असा भेद नाही. ज्ञाता व ज्ञान असा भेद नाही. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थातून सर्व जातात. या अवस्थापैकी एकाच कुठल्या तरी अवस्थेत आपण असतो. पण असणेपण मात्र तिन्ही अवस्थेत हे जसेच्या तसे असते आणि ते जसेच्या तसे राहूनच ते अवस्थांतर पण करीत असते. संसार हा केवळ मनातच असतो. श्री रमण महर्षी पण म्हणतात, गाढ निद्रेत म्हणजे सुषुप्तीत जगाचा पत्ता नसतो. गाढ निद्रेत म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये जगाचा पत्ता नसतो. पण जागे होताच ते प्रक्षेपित आकारानुसार परत तसेच इंद्रिय ज्ञानाच्या रूपात प्रकट होते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, द्रष्ट्यास दृश्याची सत्ता सत्य वाटणे हाच तो बंध होय. पंचज्ञानेंद्रियांनी होत असलेले ज्ञान जसेच्या तसे न राहता त्याच्यामध्ये हर्ष, विषाद, सुख, दुःख देण्याची क्षमता नसूनही ती क्षमता आहे असे जे वाटते हाच खरा बंध होय. पंचज्ञानेंद्रियांनी होत असलेले ज्ञान जसेच्या तसे न राहता त्यामध्ये हर्ष, विषाद, सुख, दुःख देण्याची क्षमता नसूनही ती क्षमता आहे असे जे वाटते हाच खरा बंध होय व यालाच जग समजल्या जाते. पण हे विचाराचे जग, स्वतंत्र जग, वेगळे असे स्वसत्तावान आहे का? याचे कळणे ज्यामुळे शक्य होते ते काय आहे? म्हणजेच याचा विचार करावा लागतो की तुम्ही जगात आहात की जग तुमच्यात आहे. तुम्ही जगात आहात की जग तुमच्यात आहे. सत्य काय आहे? तुम्ही म्हणता मीच जगात आहे, पण हीच मूळ चूक आहे. हीच मूळ चूक आहे. हाच घेतलेला रॉंग टर्न आहे. हाच रॉंग टर्न आहे. म्हणजेच तुम्हाला वाटते की जग हे माझ्या पूर्वीपासूनच चालत आलेले आहे. म्हणजेच तुम्हाला वाटते की जग हे माझ्या पूर्वीपासूनच चालत आलेले आहे, पूर्वजापासून चालत आलेले आहे. म्हणजेच तुम्ही जगात आहात व जग तुमच्यापासून स्वतंत्र, सत्तावान, अगोदरचे आहे. पण जगाचा स्वतंत्र परिचय जग स्वतः कधीच करून देत नाही. ते जग तुम्हाला तुम्ही माझे असे म्हणून कधीच चिटकत नाही. उलट तुम्हीच त्याला चिटकलेले असता. तुम्हीच ते जग पकडलेले आहे. म्हणूनच गाढ निद्रेत, सुषुप्तीत ते अनुभवल्या जात नाही. कारण तिथे तुमची पकडच नसते. तिथे तुमची पकड सुटते. पण काही लोक इथे एक प्रश्न असा विचारतील की जर गाढ झोपेत जगाचा अनुभव येत नाही, पण मी जागृत अवस्थेत येताच मला त्या जगाचा बोध होतोच ना. इथे एक अतिशय महत्वाचा प्रश्न येतो की श्री निसर्गदत्त महाराजांच्या म्हणण्यानुसार स्वतःचा बोध झाल्यावरच जगाचा अनुभव येतो की प्रथम जगाचा बोध होऊन
नंतर स्वतःचा बोध होतो. जगाचा बोध होण्यापूर्वी तुमचे अस्तित्व होते की नव्हते, म्हणजे जगाचा बोध होण्यापूर्वी तुम्ही होता, हे तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला ते मान्यच करावे लागेल, कारण सर्व काळी म्हणजे जागृत स्वप्न सुषुप्ती काळात तुमचे अस्तित्व या ना त्या रूपात प्रथम निश्चितपणे बाह्य पुराव्याशिवाय निरंतर आहेच आहे. आणि जर जग स्वतंत्र पृथक असेल तर गाढ झोपेत या जगाचे भान तुम्हाला का राहत नाही? तर गाढ झोपेत या जगाचे भान तुम्हाला का राहत नाही? काहींना वाटते स्वतःचे आणि जगाचे एकमेकांना एकाच वेळी भान होते, पण आपण जर सूक्ष्मपणे आणि लक्षपूर्वक पाहिले तर एका किंचित क्षणाकरता प्रथम स्वतःचे भान होते आणि नंतर मग जगाचा उदय होतो. जग उदय पावते. म्हणजे आधी तुम्ही आहात, आधी अगोदरचे तुम्ही आहात. जर तुम्ही म्हणाल की स्वतःचे व जगाचे भान एकमेकांना एकदमच होते, म्हणजे तुम्हाला जगाचे भान आणि जगाला तुमचे भान हे एकाच वेळी होते असेच ना? पण अशा दोन जाणीवा किंवा आत्मसत्या थोड्याच असू शकतात की एक जाणीव दुसऱ्या जाणीवेचे भान ठेवील आणि दुसरी जाणीव पहिल्या जाणीवेचे भान ठेवील. पण हे मात्र शक्य आहे का? हे केवळ अशक्य आहे. यावरच आपण चिंतन करूया. पुढच्या भागात हाच विषय ठेवू. हा विषय जरा हार्ड आहे. नमस्कार.